के साथ गोरखनाथ दिगाड़कर। गोरखनाथ बहुत ही बढ़िया फॉर्म में है। हालांकि साई स्पोर्ट्स ने एक टूर्नामेंट जरूर जीता है, लेकिन कहीं ना कहीं ये मैदान उनके लिए घरेलू मैदान जैसा ही है। लेकिन हमने देखा कि जय सावरीदेव ट्रॉफी में निराश किया था इस टीम ने। आज देखना है कि किस तरह का प्रदर्शन कर पाते हैं। दूसरी तरफ आई एकवीरा स्पोर्ट्स सांगे बहुत ही बलशाली टीम है। मनोज पाटिल और रोशन जैसे खतरनाक खिलाड़ी इस टीम के पास। और जब भी किरवली और सांगे टीम के बीच में मैचेस होते हैं तो बहुत ही रोमांचक मैचेस होते हैं। आज के दिन का पहला मैच बहुत ही रोमांचक स्थिति में देखने को मिला और कहीं ना कहीं फील्डिंग में गलतियां देखने को मिली। एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम की ओर से, जिस वजह से मैच से उनको हाथ धोना पड़ा। दोनों टीमों से रिक्वेस्ट है कि समय के मामले में सहयोग करें और 5 ओवर्स आपको 25 मिनट के अंदर ही पूरे करने हैं। दो विस्फोटक बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं और दोनों का खेलने का तरीका थोड़ा सा अलग है। गोरखनाथ मैदान के चारों तरफ स्ट्रोक्स खेलने में माहिर है, क्लासिक बैटिंग भी करते हैं। और दूसरी तरफ विनोद है जो लंबे लंबे शॉट्स के लिए जाने जाते हैं, बहुत ही बढ़िया स्लॉगर माने जाते हैं। पहला ओवर लेकर मनोज पाटिल, हरफन मौला खिलाड़ी, आई एकवीरा स्पोर्ट्स सांगे टीम की ओर से तैयार होते हुए। गोरखनाथ दिगाड़कर पहली गेंद का सामना करने के लिए तैयार। रोशनी थोड़ी सी कम हो गई है, आसमान में हल्के फुल्के बादल है। खेल की शुरुआत पहली गेंद लेकर मनोज पाटिल। फुल टॉस और पहली गेंद पर खूबसूरत ड्राइव। गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर। 4 रन। बहुत ही कमजोर गेंद से शुरुआत की है मनोज ने। फुल टॉस गेंद ऑफ स्टंप के बाहर, उसका भरपूर फायदा उठाया गोरखनाथ ने। बहुत ही बढ़िया ड्राइव खेला है पहली गेंद पर। इस बार धीमी गति की गेंद लपेटा है, रनआउट का मौका हो सकता है, लेकिन बहुत तेज निकले वहां पर विनोद। क्योंकि बहुत जल्दी उन्होंने बैकअप किया था सिंगल के लिए, पहले ही अपनी क्रीज छोड़ दी थी, उस वजह से वो पहुंच भी गए। और कहीं ना कहीं मुझे लगता है कि गलत एंड पर थ्रो भी किया गया था। यदि नॉन स्ट्राइकर से इन पर थ्रो किया जाता तो शायद गोरखनाथ खतरे में आ सकते थे। 1 रन पूरा किया है दोनों भी बल्लेबाजों ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन बिना किसी नुकसान के। एक बहुत ही रोमांचक ये मैच हो सकता है, जैसा कि अक्सर होता भी आया है। किरवली और सांगे के बीच में जब मैचेस हुए हैं तो दर्शक भी काफ़ी अच्छी संख्या में मैदान की तरफ आते हैं। ऑनलाइन व्यूवर्स भी हमारे साथ जुड़ जाते हैं। सभी का हार्दिक स्वागत। और बहुत ही दिलचस्प मुकाबले इन दो टीमों के बीच में हमेशा खेले गए हैं। विनोद के पास अब स्ट्राइक, दोनों भी दाहिने हाथ के बल्लेबाज है। ऑफ साइड में 5 फील्डर्स है, जिसमें एक बाउंड्री पर, ऑन साइड में 4, उसमें भी एक बाउंड्री पर है। ऑन साइड में हिल ऑफ कर दिया है जबरदस्त टाइमिंग के साथ। गेंद वाइडिश डिप मिड विकेट बाउंड्री के बाहर। 6 रन। मनोज पाटिल का भव्य स्वागत किया गया है ओम साई आमने लोनाड क्रिकेट एसोसिएशन में। पहली गेंद पर चौका गोरखनाथ के बैट से, और जब विनोद उनके सामने आए तो उन्होंने सिक्सर से अपना खाता खोला है। और किरवली टीम की बड़ी ही शानदार शुरुआत देखने को मिल रही है। वापसी कहीं ना कहीं करनी होगी मनोज को। मनोज बहुत सुलझे हुए खिलाड़ी माने जाते हैं, लेकिन कहीं ना कहीं लेंथ में थोड़ी गलतियां कर रहे हैं। एक बार फिर से मनोज राइट आर्म ओवर द विकेट। बढ़िया गेंद, इस बार गति में परिवर्तन किया था अपील वहां पर, लेकिन अंपायर की सहमति नहीं। फ्लाइटेड गेंद की थी एक स्पिन बॉलर की तरह, और बिल्कुल दोनों पैरों के बीच में से मेरे ख्याल से गेंद निकल गई है। गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी घूमी भी, लेग ब्रेक गेंद की तरह मोड़ना चाहते थे उसको ऑन साइड में। बड़ी अच्छी गेंद थी ये, समझ नहीं पाए थे, परख नहीं पाए थे विनोद, और पूरी तरह से हक्के बक्के भौचक्के रह गए। इस बार कहीं ना कहीं दिशा इन गेंद लेग स्टंप के बाहर, वाइड का इशारा करते हुए अंपायर उमेश के ने। स्कोर में इजाफा होता हुआ, स्कोर 12 रन बिना किसी नुकसान के। 5 ओवर्स प्रति पारी का मैच है, जिसमें पहले 2 ओवर्स पावर प्ले के हैं, और पावर प्ले का भरपूर फायदा उठाने की कोशिश कर रहे हैं दोनों भी सलामी बल्लेबाज। शुरुआत से ही अपने इरादे दोनों भी बल्लेबाजों ने स्पष्ट कर दिए हैं। मनोज एक बार फिर से दाहिने हाथ से ओवर द विकेट।
फ्लाइटेड गेंद लॉफ्ट किया है, इस बार फील्डर बहुत दूर है, कोई मौका नहीं किसी भी फील्डर के पास रोकने का। 4 रन। गिरवली गावाचा सावरी देव्हा, गिरवली गावाचा सावरी देव्हा, उभा राहुनी थाटात, उभा राहुनी थाटात, वाट बघतोय ग भक्तांची सावरते मनात। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए विनोद गैप में शॉट्स खेल रहे हैं, पावर प्ले का लाभ उठाते हुए। और इस बार फुल टॉस थी लेकिन कहीं ना कहीं हवा में चकमा खा बैठे, नो बॉल का इशारा। बीमर जी हाँ, कंट्रोल बिल्कुल भी दिखा नहीं पा रहे हैं मनोज। 1-2 अच्छी गेंदें ज़रूर की है लेकिन उसके अलावा कमज़ोर गेंदें उन्होंने की है और बड़ी ही निराशाजनक शुरुआत कही जा सकती है एकवीरा स्पोर्ट्स सांगे टीम के लिए। किरवली का स्कोर इस समय 17 रन बिना किसी नुकसान के। अगली गेंद फ्री हिट, और फ्री हिट पर ज़रूर एक लंबा हिट खेलना चाहेंगे बैट्समैन विनोद बजागे। फील्डिंग में कोई परिवर्तन नहीं किया गया है और करने का मौका भी नहीं है। इस बार मिडल तो नहीं कर पाए लेकिन गैप में खेल दिया है। गेंद जा रही है डीप वाइडिश मिड विकेट की तरफ, दूसरे का प्रयास हो रहा है और 2 रन बहुत आसानी के साथ पूरे करते हुए बल्लेबाज। बढ़िया शुरुआत, बहुत ही दमदार शुरुआत देखने को मिल रही है साई स्पोर्ट्स किरवली टीम की। टॉस हारकर पहले बैटिंग करते हुए 1 ओवर का खेल समाप्त, स्कोर 19 रन बिना किसी नुकसान के। गजब का आगाज किया है दोनों भी सलामी बल्लेबाजों ने। मनोज पाटिल से जो उम्मीदें थी उस पर खरे नहीं उतर पाए मनोज। जिस लाइन और लेन पर अक्सर वो गेंदबाजी करते हैं, जब वो गुड लेन पर रखते हैं तो बड़े ही खतरनाक बॉलर बन जाते हैं, क्योंकि उनकी गेंदें थोड़ी कट भी होती है, बाहर की तरफ भी गेंदों को काटते हैं, दाहिने हाथ के बैट्समैन के लिए अंदर की तरफ भी लेकर आते हैं, लेकिन उस तरह की बॉलिंग बिल्कुल भी देखने को नहीं मिली। फुल टॉस गेंदे की उन्होंने, ओवर पिच गेंदे की, जिसका अच्छा लाभ उठाया है दोनों भी सलामी बल्लेबाजों ने। विनोद के बैट से 1 चौका और 1 छक्का निकला है। 12 पर बैटिंग करते हुए गोरखनाथ ने 2 गेंदें खेली है, 1 चौके की मदद से 5 पर खेल रहे हैं। गोरखनाथ ने जो टूर्नामेंट किरवली ने जीता था वालशिन में, वहाँ पर बहुत ही बढ़िया बैटिंग की थी पूरे टूर्नामेंट में। नया ओवर लेकर रोशन, बढ़िया गेंद, बैट का फेस खोलते हुए खेलना चाहते थे थर्ड मैन की तरफ, पूरी तरह से बीट हुए। थोड़ी तेज़ निकल गई गेंद, शायद गोरखनाथ को ये उम्मीद नहीं थी कि इतनी तेज़ गेंद करेंगे रोशन मोगरे। एक और अनुभवी ऑलराउंडर है संघी टीम के लिए। इस बार अंदर की तरफ लाए, बैकफुट पर जाकर पुल किया है लेकिन ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए थे। डीप में फील्डर मौजूद है मिड विकेट की तरफ, 1 रन लेने का अवसर गोरखनाथ के पास। रनों पर कहीं ना कहीं अंकुश लगाना होगा और मुझे लगता है कि रनों पर अंकुश लगाने के लिए विकेट्स चटकाने होंगे, क्योंकि यदि जल्द से जल्द इस जोड़ी को तोड़ा नहीं गया तो फिर ये 2 बल्लेबाज ऐसे हैं जो काफ़ी तोड़फोड़ कर सकते हैं गेंदबाजी के साथ। देखिए, जिसकी मैं चर्चा कर रहा था वही विकेट चाहिए था और विकेट मिल गया। बहुत ही अच्छा कैच डीप मिड विकेट की दिशा में, पहले विकेट का पतन होता हुआ। हालांकि मिड विकेट स्क्वायर लेग की तरफ बहुत बड़े बड़े प्रहार करते हैं विनोद, वही कोशिश की थी उन्होंने लेकिन थोड़ा सा फ्लैट चला गया ये स्ट्रोक। टाइमिंग तो ठीक ठाक थी लेकिन गैप में नहीं खेल पाए और सीधे फील्डर के पास, फील्डर ने कोई गलती नहीं की। बाउंड्री लाइन के नज़दीक आसान सा कैच, आउट होकर पेविलियन में लौटते हुए विनोद बजागे 12 रन बनाए उन्होंने अपनी टीम के लिए। साई स्पोर्ट्स किरवली का स्कोर अब 20 रन 1 विकेट के नुकसान पर। नए बैट्समैन जीतू आए हैं मैदान में और इन दिनों जीतू को काफ़ी मौके मिल रहे हैं बल्लेबाजी में और अच्छी बैटिंग भी करते हैं, बड़े बड़े शॉट्स खेलने में माहिर है, ऑफ साइड में भी अच्छे स्ट्रोक्स लगाते हैं। दूसरे ओवर का खेल प्रगति पर है। अगली गेंद लेकर रोशन, आते ही लॉफ्ट किया है जीतू ने, गेंद मैदान के अंदर ही है, फील्डर से थोड़ी आगे गिरी और उनके पहुंच से बाहर निकल गई, बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। रोशन कहीं ना कहीं आमंत्रित भी कर रहे हैं बल्लेबाजों को बड़े शॉट्स खेलने के लिए, जिस लेंथ पर वो गेंदबाजी कर रहे हैं थोड़ा सा आगे रख रहे हैं और वही कारण भी है कि बल्लेबाज भी लगातार हवा में गेंदों को उछाल रहे हैं। एक सफलता ज़रूर मिली है लेकिन एक चौका भी अब इस ओवर में देखने को मिला है।
इस बार आगे निकले थे लेकिन गेंद के पिच तक नहीं पहुंच पाए, थोड़े से दूर रह गए। अपने आप को थोड़ा रूम भी दिया था वहां पर जीतू ने। लॉफ्टेड शॉट खेलने का प्रयास पूरी तरह से बीट हुए। कुल मिलाकर अच्छा ओवर रोशन द्वारा। पहले ओवर में 19 रन बने थे, इस ओवर से केवल 5 ही रन आए हैं। स्कोर 24 रन। पावर प्ले की एक गेंद शेष है। 24 रन 1 विकेट के नुकसान पर साई स्पोर्ट्स किरौली। इस बार फुलर लेन, बहुत ही बढ़िया गेंद, उतना ही सुंदर ऑन ड्राइव गेंद जा रही है वाइडिश डिप मिड विकेट की तरफ। फंबल जरूर हुआ है लेकिन एक ही रन से संतुष्ट है दोनों भी बल्लेबाज। तो इस तरह से रोशन का ये सफल ओवर खत्म होता हुआ। पावर प्ले की समाप्ति। टॉस हारकर पहले बल्लेबाजी करते हुए इस पहले राउंड के मैच में साई स्पोर्ट्स किरवली टीम आई एकवीरा सांगे टीम के विरुद्ध। स्कोर हुआ है 25 रन 1 विकेट के नुकसान पर। नेक्स्ट मैच देखना मत भूलिएगा, एक और बड़ा मुकाबला भवेश स्पोर्ट्स किरवली बनाम रोशन स्पोर्ट्स मुठवल। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए पूरी तरह से तैयार रहना है। जैसे ही साई स्पोर्ट्स की पारी समाप्त हो जाएगी टॉस किया जाएगा। कल जिस तरह के मैचेस हमने देखे थे, कहीं ना कहीं लो स्कोरिंग मैचेस ज़्यादा रहे थे, गेंदबाजों का बोलबाला रहा था क्योंकि क्लाउडी कंडीशंस थी। आज भी हालांकि हल्के फुल्के बादल है लेकिन कल ज़्यादा आसमान में बादल छाए हुए थे और बिल्कुल भी धूप मैदान में नज़र नहीं आ रही थी। तो वातावरण काफ़ी भारी था, उस वजह से भी ज़्यादा चौके छक्के देखने को नहीं मिल रहे थे। और कहीं ना कहीं गेंदबाजों ने जिस लाइन और लेन पर बॉलिंग की थी वो भी काबिले तारीफ थी। लेकिन आज कहीं ना कहीं बल्लेबाज थोड़े से हावी नज़र आए हैं अभी तक के खेल में। हालांकि आज का ये केवल दूसरा ही मैच है। पावर प्ले की समाप्ति हो चुकी है लेकिन गेंदबाजी में कोई परिवर्तन नहीं किया गया है। मनोज पर फिर से भरोसा जताया गया है सांगे टीम की ओर से। जीतू के पास स्ट्राइक, उनके लिए शॉट, थर्ड मैन, बैकवर्ड पॉइंट, एक डीप एक्स्ट्रा कवर, वाइडिश मिड ऑफ और एक लॉन्ग ऑफ है। कट करने की कोशिश, किनारा लगा और आउट। आसान सा कैच विकेट कीपर के लिए। दूसरे विकेट का पतन होता हुआ। हालांकि थोड़ी सी जगह जरूर थी, कट करना चाहते थे वहां पर जीतू, लेकिन केवल बैट का किनारा लेकर गेंद चली गई थी विकेट कीपर के हाथों में। और जैसे ही किनारा लगा था जीतू समझ गए थे कि उनका काम तमाम हो चुका है। अंपायर के फैसले का इंतजार भी नहीं किया उन्होंने और क्रीज छोड़ दी थी। डगआउट की तरफ इस समय लौटते हुए जीतू लंबी पारी नहीं खेल पाए। आउट होने से पहले मात्र 5 रनों का योगदान दिया, 4 गेंदों का सामना किया। विनोद ने आउट होने से पहले 12 रन बनाए थे, 5 गेंदें खेली, एक चौका और एक छक्का जड़ा था उन्होंने और बढ़िया आगाज किया उन्होंने, लेकिन वो भी लंबी पारी नहीं खेल पाए। यहाँ से कहीं ना कहीं अब गोरखनाथ पर थोड़ी ज़्यादा जिम्मेदारी आ सकती है क्योंकि सीनियर खिलाड़ी भी है, सलामी बल्लेबाज के रूप में भी आए हैं। 4 गेंदों का सामना किया है, 6 पर बैटिंग करते हुए नए बैट्समैन सोनू दिगाड़कर, जिन्होंने स्वर्गीय सुनील स्मृति कप वालशिन में मैच विनिंग शॉट खेला था जब 2 गेंदों में 8 रन चाहिए थे, छक्का लगाया था भावाली टीम के विरुद्ध और उसके बाद आखिरी गेंद पर 2 रन भी लिए थे उन्होंने। तो वो एक अलग ही फील देता है आपको जब आप फाइनल मैच में विनिंग शॉट खेलते हो, वो भी दबाव की स्थिति में। बढ़िया गेंद, गति में परिवर्तन, ये चालाकी है मनोज की। और मैंने कई बार देखा है मनोज जब पहले ओवर में महंगे साबित होते हैं तो दूसरे ओवर में वो पलटवार करते हैं। वही कहानी यहाँ पर भी देखने को मिल रही है। पहले ओवर में 19 रन खर्च किए लेकिन इस ओवर की शुरुआत लाजवाब की है विकेट के साथ और दूसरी गेंद डॉट। मनोज छोटा सा बॉलिंग टर्न अप है, राइट आर्म और द विकेट। फिर से गति में परिवर्तन, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, फायदा नहीं उठा पाए, टॉपेज लगा था लेकिन किस्मत अच्छी है कि शॉर्ट फाइन लेग तक कैरी नहीं हुई गेंद और इससे पहले कि फील्ड किया जाता 1 रन लेने का अवसर सोनू दिगाड़कर के पास। सोनू का खाता खुला, किरौली का स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन 2 विकेटों के नुकसान पर। कहाँ तक जाएगी साई स्पोर्ट्स किरौली की गाड़ी, बड़ा सवाल है। 50 के पार, 50 के अंदर, दर्शक भी गेस कर रहे होंगे। इस बार बहुत ही सुंदर शॉट, लेट खेला है लेकिन बहुत ही ग्रेट खेला है, 4 रन। छुट्टी थी, गोरखनाथ ने पिक कर लिया था कि ये गेंद ज़्यादा रफ्तार वाली नहीं है, थोड़ी धीमी गति से ये डाली हुई गेंद थी और जगह थी ऑफ स्टंप के बाहर। लेट कट किया, बैकवर्ड पॉइंट पर जो खिलाड़ी थे उनके बाई तरफ से निकाला। गोरखनाथ का ये प्रिय स्ट्रोक है, बहुत ही शानदार चौका। और इस बार मोड़ना चाहते थे, ऑन साइड में अपील हो रही है, डायरेक्ट हिट लगा है वहां पर और सोनू को जाना होगा पेविलियन में। बैट्समैन रन आउट।
या क्षेत्ररक्षण हालांकि एलबीडब्ल्यू के लिए अपील हो रही थी, लेकिन गोरखनाथ ऑफ स्टंप के काफ़ी बाहर खेल रहे थे, तो एलबीडब्ल्यू का तो कोई ज़्यादा सवाल उत्पन्न नहीं हो रहा था। एक अच्छा निर्णय अंपायर का, लेकिन सोनू को शायद ही पता था कि उनके एंड पर थ्रो होगा और इस तरह से उनको पेविलियन में लौटना होगा। बहुत ही सटीक निशाना, सोनू अपने क्रीज में सुरक्षित तरीके से पहुंच नहीं पाए। बहुत मायूस होकर पेविलियन में लौटते हुए इस समय सोनू दिगाड़कर केवल 1 रन बना पाए, 2 गेंदों का सामना किया। गिरने वाला ये तीसरा विकेट साई स्पोर्ट्स किरौली टीम का स्कोर इस समय 30 रन, 30 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। नए बैट्समैन विनोद लेफ्टी मैदान में आए हैं। विनोद राइटी और विनोद लेफ्टी, ये दो ऐसे खिलाड़ी हैं जो सलामी बल्लेबाज के तौर पर खेलते हैं। गोरखनाथ हालांकि एक स्थापित सलामी बल्लेबाज है, लेकिन कभी कभी हम देखते हैं कि विनोद लेफ्टी आते हैं, उनके साथ कभी कभी विनोद राइटी आते हैं। आज विनोद राइटी आए थे, शुरुआत बढ़िया की उन्होंने, लेकिन अब कहीं ना कहीं सांगे टीम ने भी वापसी की है इस मैच में। पहले ओवर में 19 रन खर्च किए थे, लेकिन उसके बाद देखिए 11 ही रन बने हैं पिछली 11 गेंदों में, तो बढ़िया गेंदबाजी। ओहो, आसान सा कैच, सॉफ्ट डिसमिसल, कॉटन बोल्ट, आउट होकर लौटना होगा यहां पर पेविलियन में विनोद को। पहले ओवर में जो गलतियां की थी वो दोहराई नहीं मनोज पाटिल ने, आगे ज़्यादा गेंदबाजी की नहीं उन्होंने, गति में लगातार परिवर्तन करते रहे, धीमी गति की गेंदें की और धीमा जहर वो कहीं ना कहीं उनका देखने को मिला, जिसमें फंस गए किरौली के बल्लेबाज। चौथे विकेट का नुकसान, विनोद खाता नहीं खोल पाए। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है, स्कोर 30 रन 4 विकेटों के नुकसान पर। यही क्रिकेट है, कभी भी कुछ भी हो सकता है और क्रिकेट के खेल में पासा पलटते देर लगती नहीं है। पहले ओवर में 19 रन बिना किसी नुकसान के और 3 ओवर के बाद 30 रन 4 विकेटों के नुकसान पर, तो बहुत ही ज़बरदस्त वापसी की है आई एकवीरा स्पोर्ट्स सांगी टीम ने। नए बैट्समैन दत्ता आए हैं, डीडी दत्ता दिगाड़कर, दोनों भी भाई अब क्रीज पर है। ग्रामीण क्रिकेट में बहुत भाइयों की जोड़ियाँ देखने को मिलती है, लेकिन बहुत कम भाइयों की जोड़ियाँ है जो बहुत प्रसिद्ध हुई है। पीटीसी में जब हम जाते हैं तो हनुमान पारदी, सुरेश पारदी, बंटी और बबलू विकी स्पोर्ट्स कुक्सी टीम की ओर से बढ़िया खेल उनका अक्सर देखने को मिलता है। तो ये भाइयों की जोड़ी भी काफ़ी महत्वपूर्ण साबित हो सकती है किरौली टीम के लिए। बॉलिंग में परिवर्तन, नया ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए पंकज, फुल टॉस गेंद, स्विंग किया ऑन साइड में, गैप ढूंढने में कामयाब गोरखनाथ, लेकिन डीप में फील्डर वहां पर पहुंच गए हैं। 2 रन जरूर मिलेंगे। गीतेश गेंदबाज है, बल्कि गीतेश ने ये ओवर शुरू किया है। थोड़ी सी कमजोर गेंद थी, हालांकि पूरा लाभ बल्लेबाज भी नहीं उठा पाए, लेकिन फिर भी 2 रन मिले हैं। गोरखनाथ बड़े ही खतरनाक बल्लेबाज है जो किसी भी गेंद पर बड़ा प्रहार कर सकते हैं। इस बार बड़ा प्रहार किया है, लेकिन मिस टाइम, गेंद हवा में, फील्डर बहुत दूर से भाग रहे हैं लेकिन नहीं पहुंच पाए। वाइड ऑफ डीप मिड विकेट, जो खिलाड़ी बाउंड्री पर थे उन्होंने कोशिश भरसक की थी, लेकिन उनके पहुंच से बाहर थी गेंद। फिर से 2 रन लेने का मौका गोरखनाथ के पास, थोड़े से मिस टाइम हो रहे उनके शॉट्स। रनों की रफ्तार को बढ़ाने का प्रयास जारी है साई स्पोर्ट्स किरौली टीम के बल्लेबाजों का। स्कोर इस समय 34 रन 4 विकेटों के नुकसान पर। अभी भी कुल मिलाकर 10 गेंदें पारी में शेष है और 10 गेंदों में 20 रन आते हैं तो 54 टोटल हो सकता है, लेकिन गोरखनाथ शायद उससे संतुष्ट ना हो। इस बार फ्लिक किया, गेंद हवा में, मिस टाइम है और बहुत ही बढ़िया स्ट्रोक, 4 रन। प्लेसमेंट कहीं ना कहीं अच्छा था, हालांकि जहां खेलना चाहते थे वहां पर खेल नहीं पाए थे। सामने गेंद चली गई थी मिड विकेट की तरफ, मुझे लगता है कि स्क्वायर लेग की तरफ उन्होंने खेलने का प्रयास किया था, फ्लिक किया था गेंद को, लेकिन ये लीडिंग एज था, लेकिन फिर भी बहुत तेजी से गेंद ट्रैवल हुई और चौका मिल गया गोरखनाथ को। रन्स आने जरूरी है और रन्स आते हुए इस ओवर में 3 गेंदों पर 8 रन इस ओवर में खर्च किए हैं गीतेश ने। स्कोर 38, 38 रन बने हैं। गीतेश एक बार फिर से, इस बार उठाने का प्रयास, मिडल नहीं कर पाए, गेंद जमीनी रास्ते से जाती हुई डीप में, 2 का प्रयास फिर से हो रहा है और 2 रन पूरे। बढ़िया तालमेल दोनों भी भाइयों के बीच में।
गोरखनाथ और दत्ता दिगाड़कर लगातार बार बार ऑन साइड में लॉन्ग ऑन और डीप मिड विकेट के दरमियान ज़्यादातर स्ट्रोक्स खेले जा रहे हैं और एक अच्छी पारी कहीं ना कहीं अभी तक खेली है गोरखनाथ ने अपनी टीम के लिए। 3 चौके उनके बैट से निकले हैं और एक लंबी पारी भी खेलते हुए एक छोर संभाल कर खड़े रहे हैं। 20 रनों का योगदान दिया है, 40 रन टीम का स्कोर हुआ है। मात्र 9 गेंदें खेली है गोरखनाथ ने, एक अच्छी लंबी और तेज पारी खेलते हुए अपनी टीम के लिए। इस बार स्विच इट, बढ़िया टाइमिंग और फील्डर के ऊपर से गेंद डीप कवर बाउंड्री के बाहर, 6 रन। हालांकि गोरखनाथ अपने कैरियर की शुरुआत में ये शॉट कभी भी नहीं खेलते थे, लेकिन पिछले 3-4 सालों में यदि हम देखें तो ये स्ट्रोक बहुत ही सफाई के साथ खेलने लगे हैं और उनका कहीं ना कहीं ये मनपसंद स्ट्रोक भी बन गया है। खास तौर पर जब दबाव बनता है तो ये स्ट्रोक ज़रूर अपने पिटारे में से निकालते हैं। पलटकर उल्टे खड़े हो गए थे बायत के बैट्समैन की तरह। गेंद भी कमज़ोर मिली, फुल टॉस, और उसका फ़ायदा उठाया। डीप कवर में खिलाड़ी मौजूद थे लेकिन कोई मौका नहीं था उनके लिए। उनके सिर के ऊपर से शानदार छक्का। किरवली का स्कोर अब 46 रन। महंगा ओवर साबित होता हुआ ये इस बार ऑन साइड में लॉफ्ट कर दिया है। 2 खिलाड़ियों के दरमियान से गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। चौके के साथ ही 50 रन पूरे होते हुए साई स्पोर्ट्स किरवली टीम के 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। ठीक 50 रन बने हैं, अभी भी 1 ओवर का खेल पारी में शेष है। 50 रन 4 विकेटों के नुकसान पर। इस बीच सम्मानीय संजय दिगाड़कर और मिस्टर सूरज बजागे, इनका आगमन हुआ है। आपका हार्दिक स्वागत, जो कि बॉल स्पॉन्सर्स भी है इस टूर्नामेंट के। मी विनंती करतोय संजय दिगाड़कर आणि सूरज बजागे यांना आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। 4 षटकांची समाप्ती, धावसंख्या 50। 4 गड्यांच्या मोबदल्यात साई स्पोर्ट्स किरवली संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे। आजच्या दिवसातील ही दुसरी लढत। सांगे संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, जास्त वेळ दौडू नका। पुढील सामन्याच्या टॉससाठी व्यासपीठाकडे यायचं आहे रोशन स्पोर्ट्स मुठवळ आणि भावेश स्पोर्ट्स किरवली, दोन्ही संघांचे संघनायक। मागचं षटक गीतेशने टाकलं। खरं तर एक इनएक्सपिरियन्स गोलंदाज, अनुभवाची कमतरता पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजीमध्ये, ज्या लेंथवर गोलंदाजी करण्यात आली। मात्र एक चांगली बाब आपण पाहिली तर त्याने एकही अवांतर चेंडू टाकला नाही। धावा जरूर खर्च केल्या, काही मिसटाईम फटके देखील होते या षटकामध्ये। थोडासा अनलकी देखील तो ठरला, कारण काही फटके असे होते जे कदाचित झेल देखील झाले असते, परंतु गोरखनाथची नशिबाने कुठेतरी साथ दिली आहे। त्यामुळेच एक चांगली इनिंग्स आत्तापर्यंत गोरखनाथने खेळलेली आहे साई स्पोर्ट्स किरवली टीमसाठी। 4 षटकांमध्ये 50 धावा धावफलकावर। शेवटचे 6 चेंडू किरवली संघाच्या डावामध्ये शिल्लक आहेत आणि शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी गोलंदाज प्रांजलच्या खांद्यांवर आहे। ऑफ साईडला आपण पाहतोय दत्तासाठी एक शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, डीप कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ। ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आहे आणि 3 खेळाडू तब्बल सीमारेषेवर तैनात। प्रांजलचा पहिला बॉल दत्तासाठी, फुल टॉस, स्विंग केला ऑन साईडला, जबरदस्त टायमिंग, बॉल जातोय डीप स्क्वेअरिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, षटकार। थँक यू डीजे। फलंदाजांसाठी पारितोषिक देखील आलेलं आहे। षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक असणार आहे। डीजे किंग कल्पेश यांच्या माध्यमातून पहिला षटकार आलाय दत्ताच्या बॅटमधून। एफर्टलेस फटका, जास्त ताकदीचा वापर केला नाही, अचूक टायमिंग साधलं दत्तानं। डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मध्यातून हा षटकार जोडलाय। धावांचा आता मात्र वेग भरपूर वाढताना दिसतोय। सुरेख फटकेबाजी करतायत दोन्हीही बंधू। पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, हा बॉल देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर, गेला निघून, षटकार।
थँक्यू डी जे. ज्या पद्धतीनं दत्ता टायमिंग साधतोय असं वाटतंय की घरातूनच तो सेट होऊन आलेला आहे. कुठेतरी असं वाटतंय की तो या अगोदर 10-15 षटकं खेळून आलेला आहे या मैदानामध्ये. अगदी पहिल्या बॉलपासून चेंडू मिडल करतोय आणि अगदी लिलया षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. अप्रतिम फलंदाजी गोरखनाथ दिगाडकर आणि दत्ता दिगाडकर या दोन्ही दिगाडकर बंधूंच्या माध्यमातून. आणि आता प्रेशरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज प्रांजल. काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. कमजोर चेंडू टाकले जात आहेत. पहिला बॉल फुल टॉस, त्यानंतर हा ओव्हरपिच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॉटम एंडचा सुरेख वापर करतोय दत्ता. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला बॉल आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला तडकावलाय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही कारण चांगली फिल्डिंग डीप मिड विकेटच्या दिशेने पाहायला मिळाली. सिंगलवरच समाधान व्यक्त करावं लागले दत्ताला. पहिल्या 3 चेंडूंवर 13 धावा या शेवटच्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. संघाची एकूण धावसंख्या 4 बाद 63. या इनिंग्समध्ये दुसरं आणि तिसरं षटक फार चांगलं पाहायला मिळालं होतं रोशन मोगरे आणि मनोज पाटीलच्या माध्यमातून. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं. किरवली संघाच्या फलंदाजांनी पलटवार केला. वर पिच बॉल ड्राईव्ह केलाय सरळ बॅटनं लॉंग ऑनला. फिल्डर भरपूर दूर आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 4 धावा. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. गोरखनाथने सर्वांचीच मनं जिंकलेली आहेत. त्याचा जबरदस्त फॉर्म कंटिन्यू आहे या स्पर्धेमध्ये देखील. मागील स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी केली होती आणि या स्पर्धेमध्ये देखील सुरेख बॅटिंग. 34 धावांवर गोरखनाथ आहे. त्यामध्ये आणखी काही धावांची भर पडेल. हुक केलाय चेंडू. बॉल निघून जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. फोमोर. विशेषतः चौकार 6 चौकार गोरखनाथच्या बॅटमधून आलेले आहेत आणि 38 धावांचं योगदान दिलंय. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 71 71 धावा. या ठिकाणी या स्पर्धेचे वन ऑफ द बॉल स्पॉन्सर्स सन्माननीय हेमंत भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे. या हेमंत आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. अफलातून फटकेबाजी गोलंदाजीमध्ये अनुभवाची कमतरता निश्चितच जाणवते. त्याचा फायदा किरवली संघाचे अनुभवी फलंदाज उचलतायत. शेवटचा बॉल हा देखील कमजोर बॉल आहे. फुल टॉस फ्लिक केलाय. बॉल जातोय गॅप मधून. अनदर बाउंड्री. चौकारांची हॅट्रिक गोरखनाथच्या बॅटमधून.
थँक्यू सो मच अजय. तर आजच्या दिवसातील आपण दुसरा सामना इथे मात्र मित्रांनो आपण पाहतोय. दरम्यान या ठिकाणी किरोली गावचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ समाजसेवक सन्माननीय मारुतीजी भुईर आणि त्यांच्या संयुक्त सन्माननीय राम बजागे यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर यानंतर मित्रांनो आपण पुढील सामन्यामध्ये पाहिलं तर भावेशपूर किरोली संघाला या ठिकाणी इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी अजून एक किरोली गावाचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतो. या धावसंख्या आपण जर पाहिलं तर उंचच उंच डोंगर इथं मात्र उभा केला आहे. साईसपूर किरोली संघाने तब्बल 75 धावा इथे मात्र ठोकलेल्या आहेत आणि 76 धावांचं इथे मात्र पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी एक विलासपूर सांगे संघाची रोशन मोगरे विद प्रांजल. पहिला चेंडू इथे मात्र खूपच छान ड्राईव्ह केला. या मिडॉनला मात्र खूपच छान छत्रक्षण राकेश दिगाडकरने मात्र पाहायला मिळतो. या पैकी सुद्धा मात्र चांगली झाली होती परंतु एस्टनवर मात्र निशाणा साधला नाही. परंतु चांगली सुरुवात गोलंदाज केतनकडनं आपल्याला पाहायला मिळते. या केतन आपण जर पाहिलं तर मागील 2-3 सत्रामध्ये पाहिलं तर खूपच छान कार्य करतो या किरोली संघासाठी. त्याचप्रमाणे साईस्पोर्ट किरोली संघासाठी पुन्हा एकदा अर्ध विकेटने मात्र ठिकाणी मार्गस्थ होईल. फुलटा चेंडू आहे ऑन साईडला खूपच छान फटका आणि चेंडू निघून जाईल डीप स्क्वेअर लेगच्या सीमेरच्या पलीकडे वन बाउन्स. पंचांचा इशारा चौकार. मध्ये पूर्णपणे गोलंदाजाने कमबॅक केलं होतं परंतु कुठेतरी गीतेचं षटक माग पाहिला आपल्याला तब्बल 20 धावा आणि स्लॉग षटकामध्ये प्रांजलने तब्बल 25 धावा इथे मात्र खर्च केल्या आणि तोच प्रांजल इथे मात्र त्या धावांचा जोडण्याचा प्रयत्न करतो. या जबरदस्त कनेक्शन झालं होतं परंतु डीप मध्ये मात्र चांगला झेल राठी विनोद बजागीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. या आणि अशा प्रकारे सांगे संघाला लागणारा हा पहिला झटका. प्रांजल बॅक टू द डगआउट. षटकार. पहिल्या षटकात आपण जर विचार तर ज्यावेळी चेंडू खेळपट्टीवर लँड झालाय त्यावेळी कुठेतरी गोलंदाज केतन सफल ठरलाय परंतु ज्यावेळी फुलटॉस लेनची इथे मात्र चेंडूची फेकी पाहायला मिळाली त्यावेळी चेंडू आपल्याला सीमेरीचे पलीकडे जाताना पाहायला मिळतो. या काही जबरदस्त या ठिकाणी मात्र एक मेजवानीच मिळाली असावी मनोज पाटीलला आणि त्यांनी मात्र मेजवानी स्वीकारली फुलटॉस लेंथ. आणि तुम्ही जरा मनोज पाटील सारख्या फलंदाजाला अशा प्रकारे गोलंदाजी केली तर मात्र चेंडूची दिशा आणि दुर्दशा तुम्हाला मित्रांनो अशाच प्रकारची पाहायला मिळू शकेल. धावसंख्या डबल फिगर्समध्ये आपण पाहतोय. एक गडी बाद 11 धावा. मॅच चेंडू सुद्धा मात्र या ठिकाणी परतला आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये कुठे पाहिलं तर विकेट्स प्राप्त केली आहे केतनने परंतु या ठिकाणी थोडंसं दडपण निघत असणार आहे कारण आतापर्यंत एक चौकार सुद्धा आपण पाहिला आणि एक षटकार पाहायला मिळतो या ओव्हरमध्ये. केतन पुन्हा एकदा चेंडूला आपली दिली ऑन साईडला जबरदस्त या ठिकाणी पिक करतोय आणि हा चेंडू सुद्धा निघून जाईल डीप स्क्वेअर लेग सीमेरच्या पलीकडे बॅक टू बॅक. हा दुसरा बिग षटकार.
ते मात्र चेंडूला मिडलिंग करतो आणि काय जबरदस्त चफराक फरका पाहायला मिळाला. कुठेतरी चेंडूला आपटी दिली केतनने. ज्याप्रमाणे या अगोदरच्या चेंडूवर जो षटकार लागला होता तो राग इथे मात्र या चेंडूवर त्याने मात्र हाताळण्याचा प्रयत्न केला, परंतु हा चेंडू सुद्धा मात्र या ठिकाणी फेकून दिला मनोज पाटील या 6 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 षटकार पाहिजे, सिक्सर हॅट्रिक इथे मात्र पाहायला मिळते की केतन इथे मात्र एखादा चेंडू चांगला इथे मात्र हाताळेल. एकूण धावसंख्या 17वर पोहोचतोय आणि पाहूया आता मात्र खतरा कोणत्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. कमबॅक करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल केतन, परंतु फुलटा चेंडू आहे आणि या ठिकाणी मिडऑफच्या डोक्यावर चेंडू निघून जाईल डीप लॉंग ऑफ सीमेरच्या पलीकडे. सिक्सर हॅट्रिक पूर्ण मनोज पाटीलजी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळी राकेश दिगाडकर कुठेतरी चांगली गोलंदाजी करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. या संकटमोचक म्हणून त्याला नक्कीच पाहिला जातो या. आणि मात्र आता कॅप्टनने राकेशच्या हातामध्ये ज्यावेळी चेंडू दिलेला आहे त्यावेळी राकेशने ते मात्र सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि तशा प्रकारची गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते की पाहूया. रोशन एकच चेंडू समोर गेला, आतापर्यंत 1 धाव त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 धावाचं योगदान दिल्यानंतर प्रांजल बाद झाला आणि 18 धावांवर नाबादच्या रूपाने केलं या मनोज पाटील. टार्गेट आहे 76 धावांचं. काय जबरदस्त रिप्लाय इथे मात्र सांगे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो या टी फॉर टॅट. जसा तसा उत्तर इथे मात्र देण्याचा प्रयत्न केला जातो. या किरोली संघाने 19 धावा जोडल्या होत्या, परंतु या ठिकाणी सांगे संघाने तब्बल 23 धावा जोडल्या पहिल्या ओव्हरमध्ये. इथे मात्र राकेशचं सुद्धा खूपच छान स्वागत केलं आहे. जबरदस्त स्वीपचा फटका आणि चेंडू मात्र निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमेरच्या पलीकडे. रोशन मोगरीच्या बॅटमधून निघणारा हा पहिला बिग हिट षटकार. अगदी टायमिंगच्या जोरावर इथे मात्र आपल्याला एक फटके पाहायला मिळता येतं. दुसरा पॉवरचा षटक सुरू आहे आणि मात्र राकेशचं स्वागत केलं आहे षटकाराने. जणू का असं वाटतं की या धावांचा पाठलाग असं वाटतं की सहजपणे केला जाऊ शकेल. ज्याप्रमाणे 2 फलंदाज अटॅकिंग क्रिकेट इथे मात्र खेळतायत, पूर्णपणे मोठ्या फटक्यानंच मात्र डील करतात. सिंगल डबल आतापर्यंत जास्त पाहायला मिळालं नाही, कारण 4 षटकार आतापर्यंत आपण पाहिले, 1 चौकार सुद्धा पाहिला आणि त्याच साईडे आपण जर पाहिले तर 29 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. राकेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने इथे मात्र अजूनही मोठा फटका खेळायचा जातो, पण या फटक्यापैकी मात्र एलिव्हेशन झालं नाही, बरोबर टायमिंग झालं नाही आणि त्याच कारणे पाहतो की शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने मात्र चेंडू जाऊन गॅदरिंग करतोय. तत्पुरती मात्र या ठिकाणी सिंगल धाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. कुठेतरी निष्काचा श्वास इथे मात्र सोडला असावा, ज्याप्रमाणे या चेंडूवर एकच धाव पाहायला मिळते. या चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु या ठिकाणी फुल अँड पॉवरफुल बिग हिट चेंडू सीमेरच्या पलीकडे जात असताना अजून एक मोठा फटका षटकार. अश्विनी थँक्यू. मात्र या ठिकाणी परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला राकेशने. थोडासा फ्लॅटेज चेंडू फेकला होता. चेंडूमध्ये वेग सुद्धा पाहिले तर खूपच कमी होता आणि ती लेंथ मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे फलंदाज मनोज पाटीलने ओळखली आणि मात्र चेंडूला फेकून दिला आहे 6 धावांसाठी. आतापर्यंत 4 चेंडूला सामोर गेला आणि 4 चेंडूंमध्ये 4 षटकार मनोज पाटीलच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. जणू काय या स्पर्धेमध्ये विक्रम प्रस्थापित करतो की काय, आणि स्थिती तर तशाच प्रकारची पाहायला मिळते, ज्याप्रमाणे चांगल्या लयमध्ये इथे फटकेबाजी त्याच्याकडनं आपण पाहतोय. आता मात्र आपण जर विचार तर 40 धावांचं अजूनही आवश्यकता आहे. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली
तर धाव फलकावर आपण पाहतो 36 धावा. अजून एक मोठा फटका, चेंडू जाईल 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 मैदानाच्या आतमध्ये मात्र झेल टिपला जातो. या मोठी विकेट, शार्क मासा एक मात्र गलाला अडकला आहे आणि मात्र एक मोठी इनिंग्स साकारल्यानंतर मनोज पाटील महागारी परततोय. आकाशामध्ये होता आणि मात्र जबरदस्त नियंत्रण आणि ते मात्र पाहिलं आपण आणि योग्य त्या बिली हातांची जोडी पाहायला मिळते. या राकेशने मात्र नक्की त्या ठिकाणी संदेश दिला असेल की तुम्ही षटकार माझ्या षटकामध्ये खेचू शकता, परंतु तुमची विकेट सुद्धा मी पाडू शकता. अशा प्रकारचा माझ्याकडे सुद्धा टॅलेंट आहे आणि खूप मोठी विकेट्स आपल्या संघासाठी प्राप्त करताना तब्बल 24 धावांचं योगदान दिल्यानंतर मात्र माघारी परतला आणि नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण आशू. इथे मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. कॉट अँड बोलची शक्यता नाकारता येणार नाही आणि पहा सेलिब्रेशन बनता आहे भाई, फलंदाज बाद. राहणारा मित्र थोडासा घाबरत असतो आणि तीच आपल्याला संकल्पना येते मात्र पाहायला म्हणजे काय या दोघांमध्ये चांगला संसार चालू होता, परंतु संसार मात्र उद्ध्वस्त केला आहे राकेश दिगाडकरने. आणि काय सेलिब्रेशन पाहिलं, अगदी वेस्ट इंडिज स्टाईलचं सेलिब्रेशन आपण पाहिलं. खूप मोठे झटके इथे मात्र आपण पाहतो. या संघाला असं एक क्षण वाटलं की मात्र या धाबांचा सहजपणे कुठेतरी पाठलाग करण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु मित्र म्हणे की फलंदाजाने चुकी केली आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला सुरुवात मिळाली होती ती सुरुवात तुम्हाला प्राप्त झाली होती. कुठेतरी या ठिकाणी आता मात्र एक चांगली पार्टनरशिप तुम्हाला गरज होती, परंतु त्यानंतर पहा प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. जणू काही हा सामना 3 षटकामध्ये त्याला समाप्त करायचा होता आणि आता मात्र सांगे सगळं थोडंसं दडपणामध्ये आपल्याला पाहायला म्हणतो. या इथे मात्र खूपच छान ड्राईव्ह पाहायला आपल्याला, परंतु त्यापेक्षा अधिक चांगलं क्षेत्रक्षण जितूच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच आपल्या संघासाठी किमान 2 ते 3 धावा वाचवल्या आहेत असं आपण म्हणू शकतो, कारण पॉवर प्ले षटक आहे. एखाद्या वेळी जर चेंडू जर त्या दिशेने जर बीट करून निघून गेला असता तर चेंडू आपल्याला नक्कीच सीमेरेषेवर पाहायला मिळाला असता, परंतु एक सफल षटक समाप्त झालेला आहे. 14 धावा इथे मात्र नक्कीच पाहायला मिळाला, परंतु 2 बिग झटके इथे मात्र आपण जर पाहिले तर सांगे संघाला देण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं राकेशला. एकूण धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 37. अजूनही आपण जर पाहिले तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 39 धाब्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. प्रति षटकामागे आपण जर सरासरी पाहिली तर 13 धाबांची आपल्या सरासरी असे पाहायला मिळते. अजूनही सामना जास्त दूर नाही. नक्कीच मित्र म्हणीनं सांगे सांगायला फलंदाजांनी इथूनही अजूनही चांगला प्रयत्न केला तर या धाबा सुद्धा होऊ शकतील, परंतु जे फलंदाज आहेत ते मात्र जास्त अनुभवी खेळाडू नाहीत, यंगस्टार आहेत. आणि यंगस्टारकडे पाहूया कशा प्रकारचा परफॉर्मन्स आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळतो. या नवीन फलंदाज पाहतोय आपण दर्शन आणि आशू, आणि दर्शन पाहूया कशा प्रकारचा मात्र आपल्या संघाला दर्शन देतोय. खूपच छान इथे मात्र ड्राईव्ह पाहिला आपण आशूच्या बॅटमधनं, परंतु जितूने मात्र नक्की चांगला क्षेत्रक्षण साकारलेला आहे, कारण प्रत्येक धाव ही फार इम्पॉर्टंट असते. या आणि तेच दृश्य आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. ज्या फलंदाजाने अगदी धाबांचा पाऊस पाडला तोच खेळाडू आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होते. गोरखनाथ दिगाडकर छोटा पॉकेट आणि बडे धमाके त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले, परंतु गोलंदाजीमध्ये पाहूया कशा प्रकारचा परफॉर्मन्स इथे मात्र साकारतो. या पहिल्या चेंडूवर मात्र ठिकाणी नो घोषित केलेला आहे, कारण आपण जर पाहिलं तर राकेश कुठेतरी जी 30 या तिथे रेषा आहे त्याच्यावर उभा होता. आणि मात्र अशाच प्रकारचं दृश्य आपण पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा पाहिलं होतं की पहिल्या मॅचमध्ये जय बजरंग पिसे संघाचा खेळाडूने मात्र हे वृत्त केलं होतं. आणि काय इथे मात्र पंचांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे प्रत्येक गोष्टीवर अगदी बारकाईने लक्ष आहे, म्हणून तर ही जोडी एवढी पॉप्युलर झालेली आहे. पंच उमेश केने आणि पंच कृष्णा केने, मॅनप्राम गुरवली निंबवलीची ही जबरदस्त जोडी पाहायला मिळते. इथे मात्र इनपिटा डोक्यानं खूपच छान फटका पाहायला मिळतो. चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, खूप मोठं अंतर कापून इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केतन चोरगेच्या माध्यमातून पाहायला मिळतो.
परंतु या ठिकाणी फलंदाजाने तब्बल 2 धावा इथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या. धावसंख्या आपण पाहतोय 41 धावा. खूपच चांगला खेळ आतापर्यंत दोन्ही फलंदाजांच्या संघांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कारण किरोली संघाच्या फलंदाजांनी सुद्धा मात्र चांगली योग्य ती धावसंख्या उभारली आहे आणि मात्र सांगे संघाचे फलंदाज सुद्धा मात्र चांगल्या प्रकारे त्या धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतायत. इथे मात्र स्विंग अँड मिस चेंडू आपण जर पाहिलं तर ऑस्टिकला होतं, ऑनसाईडला बेगीट करायचं होतं आणि कुठेतरी मात्र चेंडू पडले तर थोडीशी स्विंग सुद्धा मात्र चेंडूमध्ये प्राप्त होताना आपण पाहिले आणि त्याच कारणाने पाहतो की या ठिकाणी फलंदाज बीट झालाय. डॉट चेंडू आला या ठिकाणी या ओव्हरमध्ये. इथे मात्र बॅटच्या स्लॉटमध्ये आहे परंतु एलिव्हेशन बरोबर पाहायला मिळत नाही. पुन्हा त्या चेंडू निघून जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने थोडंसं संत गतीने मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचला आणि त्याच कारणाने पाहतो की फलंदाजाने अजून एक या ठिकाणी दुहेरी आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे या ओव्हरमध्ये पाहिलं तर नो चेंडूने सुरुवात केली होती गोरखनाथने, परंतु देखील ज्या 2 षटकामध्ये एक वादळ निर्माण झाला होता सांगे संघाचा, तो वादळ कुठेतरी मध्ये शांत होताना आपण पाहतोय. कारण याचं कारण रोशन मोगरे बॅस झाला, मनोज पाटील बॅस झाला आणि मात्र हे 2 युवक आता मात्र धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आतापर्यंत त्यांच्या बॅटमध्ये एक मोठा आपल्याला फटका पाहायला मिळत नाही. याचं कारण या ओव्हरमध्ये अचूक लेंथ आणि अचूक मारा साकारतोय. चेंज ऑफ पेस पहा, व्हेरिएशन कसं करायला पाहिजे त्याचं जागतं उदाहरण आपल्याला या ओव्हरमध्ये नक्कीच पाहतो. चेंडू पाहिले तर कार्पेटचे सहाने गेलं होतं डीप वन, जोपर्यंत खेळाडू येऊन चेंडूला उचलतोय तत्पुरती मात्र अजून एक आपल्याला दुहेरी आकडा इथे मात्र पाहायला मिळतोय. रणनीती चांगली आहे, तुमच्या बॅटमध्ये मोठे फटके येत नाही तर तुम्हाला नक्कीच धावतो फलक तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे आणि सिंगल डबल्सवर आता मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाज भरत टाकतात. कारण या षटकानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळेल आणि त्यावेळी तुम्ही अटॅकिंग क्रिकेट सुद्धा खेळू शकता. इथे मात्र पुन्हा एकदा कुलवट टप्प्याचा चेंडू आता या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला जातोय, परंतु शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने मात्र चेंडूला ज्यावेळी गॅदरिंग केली जाते तत्पुरती मात्र एकच धाव पूर्ण केली जाते. एकूण धाव संख्या 46. अजून तुम्हाला विजयासाठी या ठिकाणी पाहिलं तर 30 धाब्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13. कुटुंबाचा चेंडू या ठिकाणी मिस टाइम फटका, चेंडू हवेत आहे. विनोद बाजागे चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याच्या अव्वाक्याच्या बाहेर मध्ये चेंडू सेफ लँड झालाय, परंतु डायरेक्ट हिट, फलंदाज फिट. नक्कीच आपण हे दृश्य मित्रांनो आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. चेंडू बराच वेळ हवेत होता, एक क्षण असं वाटलं की मात्र खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचेल परंतु अगदी सेफ लँड झाला होता. परंतु पहा एका बाउन्समध्ये चेंडूला गॅदर केलं आणि डायरेक्ट हिट. यस, खूपच दूर होता फलंदाज आणि एक सुपर डिसिजन पंचांसाठी. तर अशा रीतीने मात्र 3 षटकांचा खेळ आपण पाहतोय समाप्त झालेला आहे. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर गोरखनाथने फक्त आणि फक्त 8 धाबा खर्च केल्या. दहा धावा खर्च केलेले आहेत. कारण पहिला चेंडू आपण जर पाहिलं तर स्वेअर चेंडू होता, त्याच्यावर आपण 2 धावा इथे मात्र पाहायला मिळाल्या होत्या आणि एकूण धाव संख्या आपण जर पाहिली तर 47 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र धाब्यांची गरज आहे 29. चला खेळ सुरू ठेवायचा आहे कारण तुम्ही जेवढा आम्हाला कॉपरेट कराल तेवढे जास्तीत जास्त षटकांचे सामने आज आम्ही खेळवणार आहोत, परंतु त्यासाठी तुमचं सहकार्य आम्हाला लागणं फार गरजेचं आहे. 12 चेंडू 29 धाब्यांची गरज. आपण जर अजूनही जर या सामन्याचं एनालिसिस केलं तर नक्कीच अजूनही दोन्ही संघांची समान कामगिरी पाहायला मिळते. परंतु ज्यावेळी शेवटच्या 2 षटकामध्ये जी हाणामारी पाहायला मिळाली होती तशाच प्रकारची हाणामारी मात्र या ठिकाणी फलंदाजांना करावी लागेल. नवीन फलंदाज विशाल आणि दर्शन हे 2 फलंदाज पाहायला मिळतात. परंतु या ठिकाणी पहा मी नेहमीच उल्लेख करतोय मनोहरचे की ज्या वेळी मनोहरचे चेंडू खेळपट्टीवर लँड होतात त्यावेळी चेंडू खाली राहतात. कारण या गोलंदाजीने मागील स्पर्धेमध्ये भावेश पवार सारख्या फलंदाजासमोर काही अफलातून गोलंदाजी साकारली होती आणि त्या भावेश पवार सारख्या फलंदाज सुद्धा मात्र या गोलंदाजाने मोठे फटके खेळण्यासाठी संधी निर्माण दिली गेली नाही. म्हणजे किती अनुभव आहे या गोलंदाजाकडे पहा. अजून एक खूपच छान चेंडूची फेकी पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू
आणि जरा ज्यावेळी डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतील त्यावेळी कुठेतरी सांगे संघाच्या फलंदाजांना पूर्णपणे दडपण पाहायला मिळेल आणि तो दडपण आता मात्र फलंदाज विशालवर पाहायला मिळतोय. कारण डावपुरे आता फलंदाज आहे परंतु आतापर्यंत चेंडू आणि बॅटमध्ये त्याचा मात्र एकदाही मात्र चांगला संपर्क पाहायला मिळाला नाही. आता मात्र सुलाख स्वीक करण्याचा प्रयत्न परंतु हा चेंडू जर पाहिला तर पूर्णपणे खाली राहतोय. पहा ज्याप्रमाणे चेंडू खाली राहिला त्याच प्रमाणे आपण जर पाहिलं गोलंदाज सुद्धा खाली राहिला होता परंतु उभे राहण्याची क्षमता आहे त्याच्याकडे. फलंदाज उभा राहायचा असेल तर मात्र या ठिकाणी कमबॅक करावा लागेल. पहा अजून एक चांगली डिलिव्हरी. जणू काय या ओव्हरमध्ये फलंदाज खिलपट्टीवर आहेत की नाही हे दृश्य पात्र पाहायला मिळतं. या चेंडू लँड होतो या अगदी इष्टाच्या पाठीमागे मात्र इष्टरक्षक चेंडू गॅदर करतो या आणि आता मात्र सांगे संघ कुठेतरी माघारी या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण चेंडू आता मात्र शिल्लक आहेत 8 धाबांची गरज आहे 29. त्यामध्ये अजून एक चेंडू कमी होईल आणि जणू काय या स्पर्धेतील पहिला मेडल षटक हाताळतो की काय हे दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 5 डॉट चेंडू पाहायला मिळाले आणि या चेंडूवर पाहूया कशा प्रकारचा खेळ पाहायला मिळेल. प्रथमतः गोरखनाथ दिगाडकडे सर्वांचे मात्र लक्ष वेधलं आणि आता मात्र मनोहर जबरदस्त कामगिरी करतो या आणि या स्पर्धेतील पहिला मेडल षटक हाताळण्याचा बहुमान इथे मात्र पटकावलेला आहे गोलंदाज मनोहर आहे. तर मनोहरसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा येतो. काय जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी साकारलेली आहे. आणि हा षटक मनोहर जेवढा वर्षभर विसरणार नाही तेवढा जास्त विशाल मात्र विसरणार नाही. कारण बॅक टू बॅक 6 चेंडू तो मात्र डॉट केला आहे. एकही चेंडूवर त्यांनी संपर्क साधला नाही. जणू काय त्याचे जे पायांचे जे शूज आहेत ते मात्र कोणीतरी बांधले असावे ज्याप्रमाणे त्यांनी मात्र हा षटक पूर्णपणे खेळून काढलेला आहे. आता मात्र डू वर डा स्थिती ते मात्र आपल्या पालामध्ये कारण 7 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची संख्या पाहिली तर 29 धावा. नॉकआउट स्पर्धा आहे. तुम्हाला नक्कीच स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक संघासमोर चांगली कामगिरी करणे फार गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी निराश केलं आहे सांगे संघाने. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला आपल्याला मनोज पाटील असेल रोशन मोगरे असतील परंतु ज्यावेळी राकेशने मात्र या 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला तिथूनच साईस्फोट केलेल्या संघाने या सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक केलं. 6 चेंडू 29 धावांचं समीकरण होतं. त्यामध्ये अजून एक चेंडूची संख्या कमी होईल कारण राकेश आपल्या स्पेलमध्ये दुसरं षटक हाताळतोय आणि या स्पेलमध्ये पहिल्याच चेंडू इथे मात्र डॉट टाकतोय. कारण किरोज संघ जर पाहिलं तर मी नक्कीच होम ग्राउंड मानेन कारण याच खेळपट्टी ते वारंवार सराव करत असतात आणि तर मात्र पूर्णपणे जाणीव आहे या मैदानाची. आणि त्यानंतर पहा एक सहज सोपा झेल लेफ्टी विनोद मात्र लॉंग ऑफच्या दिशेने समाप्त करतोय. अजून एक मात्र या ठिकाणी फलंदाज माघारी जात असताना दर्शन हा फलंदाज बाद होतोय. खेळ तर रोशन आणि मनोज पाटीलवर हा संघ पूर्णपणे निर्भर आहे अवलंबून आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. तुमचा टीम वर्क नसेल तर तुम्ही एखाद्या संघाला मात्र हरू शकणार नाही. एखाद्या स्पर्धेला तुम्ही जिंकू शकत नाही. आणि हे दृश्य आपण किरोली संघाच्या माध्यमातून पाहिलं कारण त्यांची सुद्धा सुरुवात पाहिली तर चांगली झाली होती परंतु नक्की त्यानंतर कुठेतरी गडबड झाली होती. परंतु त्यानंतर गोरखनाथ आपल्या संघाला सावरलं आणि गोलंदाजीमध्ये पहा कुठेतरी मागणं षटक पाहिलं आपण पहिल्याच ओव्हरमध्ये कारण 23 धावा केतनने खर्च केलेला परंतु त्यानंतर दुसऱ्या गोलंदाजाने कमबॅक केलं. इथे मात्र फटका खूपच छान आहे. ओरपी चेंडू आहे आणि मात्र चेंडू निघून जाईल वायडिश लॉंग आणि सीमेरेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा षटकार. बॅट मध्ये आपण जर पाहिलं तर भरपूर वेळानंतर षटकार निघालेला आहे परंतु जबरदस्त फटका. काय जबरदस्त मिडलिंग केली होती. 2 क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये पाहतच राहिले परंतु या फटक्यांची कुठेतरी उशिराने मात्र हे फटके पाहायला मिळत आहेत. कारण आपण जर पाहिलं समीकरण तर फक्त आता 3 चेंडू शिल्लक आहेत. औपचारिक शिल्लक आहे असं आपण म्हणू शकतो. या चेंडूला आपटी दिली या ठिकाणी आणि एज लागून मात्र चेंडू निघून जाते एस्टच्या पाठीमागे. हिट विकेट्स. येस ओके फलंदाज बाद. करेगी
खूपच छान गोलंदाजीचा इथे मात्र या ठिकाणी प्रत्यक्षानं उदाहरण पाहायला आपल्याला साई स्पोर्ट किरवली संघाच्या माध्यमातून नक्कीच ज्याप्रमाणे मनोहर षटक घातलेलं आहे मिडन षटक या स्पर्धेतील काय जबरदस्त कामगिरी साकारली. नक्कीच मनोधैर्य या संघाचं नक्कीच उंचवलेलं आहे आणि तशाच प्रकारची कामगिरी या स्पर्धेमध्ये सुद्धा आतापर्यंत आपण पाहतोय. कनेक्शन असं वाटलं होतं की मात्र धापांचा पाठलाग सांगे संघ मात्र सहजपणे करेल, परंतु क्रिकेटचा भाग आहे. वार आणि पलटवार अशा प्रकारचा खेळ तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतोय आणि तशाच प्रकारचा खेळ या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहतोय. 2 पावला दूर या विजयापासून या सामन्यामध्ये साई स्पोर्ट किरवली. नवीन फलंदाज आलेला आहे संजय आणि अजय, ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि मात्र अजून एक डॉट चेंडूची फेकी इथे मात्र साकारताना राकेश. या सामन्यातील आणि या डाबातील शेवटचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळालेला आणि अगदी विजयाच्या उंबाट्यावर आपल्याला पाहायला मिळतो साई स्पोर्ट किरवली संघ. खूपच चांगला खेळ आज प्रत्यक्ष पाहायला मिळालं, कारण मी कौतुक करेन गोरखनाथचं ज्याप्रमाणे जबरदस्त फलंदाजी साकारली आणि त्याच्या जोरावर मात्र एवढी मोठी धावसंख्या तुम्ही उभी करू शकले. चेंडू बाला तर नक्कीच टायमिंग झालं होतं, परंतु नक्कीच डीपमध्ये चांगला क्षेत्ररक्षण आणि अशा रीतीने मात्र या सामन्यावर एकतर्फा विजय, खूप मोठा विजय मित्र या ठिकाणी म्हणेन संपादन केलेलं आहे साई स्पोर्ट किरवली संघाने. अनेक अभिनंदन आणि हार्ड लक मनोज पाटील अँड कंपनी. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. त्याच्या बॅटमध्ये स्तब्ध 7 चौकार निघाले, 1 षटकार निघाला, फक्त 14 धावां चेंडूचा त्याने सामना केला आणि 42 धावांची इनिंग साकारणारा हा खेळाडू ठरतोय. नो डाऊट ऑन अँड ओनली गोरखनाथ दिगाडकर इज द मॅन ऑफ द मॅच. हस्तांदोलन करत असताना पहा मनोज पाटील सुद्धा मात्र ठिकाणी खेळाडूंचं कौतुक करतो की तुम्ही चांगला कमबॅक केला, चांगला खेळ तुम्ही या मॅचमध्ये केलेला आहे आणि त्यांचं अभिनंदन करत असताना ही सांगे संघाचे खेळाडू मैत्रीपूर्ण लढत आहे, कारण शेजारी शेजारी गाव आहेत. आणि हे दृश्य पहा, थोडंसं फनी मोमेंट. ज्या गोलंदाज आणि मिडन षटक हाताळलं त्यालाच मात्र ठिकाणी खांद्यावर उचलून घेण्याचा प्रयत्न केला होता मनोज पाटीलने. तर या गोरखनाथ सामनावरचा पुरस्कार घेण्यासाठी मूर्ती लहान आहे, परंतु या खेळाडूच्या कीर्त्या अनेक महान आहेत आणि या स्पर्धेमध्ये अजून एक मोठी कीर्ती मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. तब्बल 42 धावांची मोठी इनिंग्स. आणि या सीझनचा विचार केला तर स्वामी समर्थ सोनालेच्या मैदानावर या सत्रामध्ये तब्बल 6 चेंडूमध्ये 6 षटकाराचा विक्रम सुद्धा या खेळाडूने प्रस्थापित केलेला आहे. म्हणजे हा सत्र त्याच्यासाठी खूपच लाभदायक आहे, चांगल्या फॉर्ममध्ये आहे, चांगल्या टचमध्ये आहे. तर त्या खेळाडूचा आपण या ठिकाणी पारितोषिक देऊन त्याचा आपण गुण करणार आहोत. मी माझी उपसरपंच दशरथजी बजागे साहेबांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण जी सुंदर ट्रॉफीज आहे ती आपण या ठिकाणी देऊया. त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हनुमानजी बजागे यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते जो स्वीट बॉक्स आहे तो आपण द्यायचा आहे. मैच के बाद कुछ मिठा हो जाए. आणि त्यानंतर सन्माननीय रमेशजी मंगल बजागे इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील गिफ्ट हॅम्पर देत आहोत. अफलातून कामगिरी, जेवढं योगदान गोरखनाथचं आहे तेवढंच योगदान मी मनोहरचं सुद्धा म्हणेन. खूपच छान त्याने सुद्धा षटक हाताळलं आणि गोरखनाथ तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा.